यावर्षी पावसाने मराठवाड्यावर अवकृपा केल्याचं चित्र निर्माण झालं असून लातूर जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेकडो एकर शेतीवर अजूनही पेरणी झाली नसल्याने शेतशिवार ओसाड झाली असून लांब लांबपर्यंत शेतशिवार भकास झाल्याचं चित्र पाहायला मिळते। नक्षत्र संपलं तरीही पाऊस नाही, त्यामुळे आता शेतकऱ्यांना पावसाची वाट बघत आबाळाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे। तर वेळेत पाऊस न झाल्यास खरीप हंगाम हातातून निघून जाईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। एकीकडे मुंबई, पुणे आणि नाशिक भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने जोर धरलेला आहे। शहर पाण्याखाली गेली आहेत। मात्र मराठवाड्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये तर पेरण्या नसल्यामुळं जमिनी ओस पडल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय लातूर जिल्ह्यातलं हे चित्र आहे। लातूर जिल्ह्यातल्या सोनवती गावचे हे चित्र आहे। लांब लांबपर्यंत या ठिकाणी जर पाहायला गेलं तर जमिनी अक्षरशः ओस पडल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। कारण जून महिना संपून गेला, जुलै महिना अर्धा संपून गेला, तरीही पावसाने या ठिकाणी हजेरी लावलेली नाही। मृग नक्षत्र संपलं, आर्द्रा नक्षत्र संपलं, आता पुनर्वसू नक्षत्राकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत। मात्र अजूनही पाऊस न पडल्यामुळे या ठिकाणी पेरण्या झालेल्या नाहीत। पेरण्या सगळ्या खोळंबलेल्या आहेत। शेकडो एकर जमीन जर पाहायला गेली तर शेकडो एकर ही जमीन जी आहे ती आत्ता ओस पडल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। मातीमध्ये ओल नाही आणि यावरून पाऊस पडत नाही, त्यामुळं इथल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या ज्या आहेत त्या पेरण्या 1% देखील पेरण्या झालेल्या नाहीत। तर जिल्ह्याचा विचार जर करायला गेले तर जिल्ह्यामध्ये जवळपास 53% पेरण्या झाल्याचं सांगण्यात येते। मात्र जर या भागामध्ये जर पाहायला गेलं तर जळकोटचा भाग जर वगळता लातूरच्या इतर भागांमध्ये पावसानं ओढ कायम दिल्यामुळं आणि जुलै महिना अर्धा संपून गेला तरी पाऊस नसल्यामुळे या ठिकाणी जमिनींची जी अवस्था आहे ती ओस पडल्यासारखी अवस्था निर्माण झालेली आहे। शेतकरी सुद्धा शेतजमिनीमध्ये यायला तयार नाहीये, कारण पाऊसच नसल्यामुळे शेतकरी येणार कसा हाही प्रश्न आहे। त्यासोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा देखील मोठा प्रश्न आहे। यासोबतच लातूर जिल्ह्यातले जे 140 प्रकल्प आहेत ते प्रकल्प सुद्धा आता कोरडे ठाक पडलेले आहेत। नदीचे पात्र देखील कोरडे ठाक पडलेले आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये जर पेरण्या नाही झाल्या किंवा पाऊस नाही पडला तर हा खरीप हंगाम शेतकऱ्याच्या हातून निघून जाणार आहे आणि एकूणच दुष्काळी परिस्थिती जी आहे ते पुन्हा एकदा लातूर जिल्ह्यावरती ओढावणार आहे आणि हे संकट आतापासून शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाहायला मिळते। त्यामुळं कुठे ना कुठं लातूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालंय। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।